2025 या नववर्षात धनु राशीसाठी काही घटना या नक्कीच घडतील. त्यातील पहिली विशेष घटना सांगायची म्हणजे 29 मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील. चतुर्थ स्थानात येणारे शनिदेव अतिरिक्त परिश्रम करायला भाग पाडतील. नोकरीमध्ये अस्थैर्याचं वातावरण निर्माण होईल. व्यवसायात नुकसान होईल का अशी भीती तुमच्या मनात निर्माण होईल, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिश्रम करण्याच्या दृष्टीने अधिक कार्यरत होईल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे 14 मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील. ती घटना तुमच्यासाठी शुभ ठरेल. सप्तम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची शुभदृष्टी एकाच वेळी तुमच्या राशीवर, तुमच्या लाभस्थानावर, तुमच्या परिश्रम स्थानावर असेल. म्हणजे तेव्हा ते पत्रिकेतील 12 स्थानांपैकी 4 स्थानं एकाच वेळी शुभ करणार आहे. त्यामुळे 14 मे रोजी होणारं हे गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. यानंतर अजून एक महत्त्वाचा विभाग तुमच्या बाबतीत होईल, तो म्हणजे राहू ग्रह, की जो गेली 1.5 वर्ष तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान असल्यामुळे घरातील सौख्य कमी झालेलं होतं. तो राहू तुमच्या तृतीय स्थानात जाणार आहे. उपचय स्थान असल्यामुळे ते स्थान राहूला विशेषत्वाने मानवतं. तो तुमच्या परिश्रमांना सकारात्मक दिशा देतो. त्याची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. म्हणजे एकंदरीत विचार केला असता जे मोठे गोचर आहेत, ज्या घटना निश्चितपणे घडणार आहेत, त्यापैकी अनेक घटना तुमच्यासाठी शुभ राहणार आहेत असं आपण म्हणू शकतो. याशिवाय महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेव मालव्य राजयोग निर्माण करणार आहेत. जवळपास 4 महिने शुक्रदेव तिथेच राहणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की शुक्रदेव 25 दिवस किंवा 1 महिन्यात राशी परिवर्तन करतात. मात्र या काळात ते 4 महिने तुमच्या चतुर्थ स्थानात राहून तुमचं वास्तुसौख्य समृद्ध करतील. व्यवसायातून अर्थलाभ देतील. शुक्र हा भौतिकतेचा कारक आहे. त्यानुसार भौतिक सुखांमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी होणं, वास्तूचं नूतनीकरण करणं, अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे.